सोलापूरच्या माड्यामध्ये जे आहे ते दुहादार जी आहे ती पावसानं बॅटिंग केल्याचं पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर मागील 2 दिवसापूर्वी पावसानं जी आहे ती उसंत दिली होती, मात्र काल आणि आज दिवसभर जो आहे तो पावसाची दमदार हजेरी आपल्याला माडेकरांना माड्यामध्ये आणि तालुक्याभरामध्ये लागलेलं पाहायला मिळते। आपण माड्यामध्ये आहे, आपण जर पाहिलं तरी सखल भागामध्ये जी आहे ती पाणी साठल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांचं नुकसान होण्याबरोबरच बाजारपेठेमध्ये देखील पाणी तितक्याच पद्धतीचं शिरकाव केल्याचं पाहायला मिळतंय। पाण्याचा प्रवाह देखील तितक्याच क्षमतेनं जे आहे तो वाहताना आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत शेतकरी देखील या पावसानं जे आहे ते शेतकऱ्याचं देखील कंबरडं मोडल्याची स्थिती आहे। आणि आपण जर पाहिलं तर बाजारपेठ असेल, माडा शहर असेल, तालुकाभरातील सर्वच ग्रामीण भागामध्ये जी पावसाने दमदार हजेरी लावले। एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे, दुसरीकडे मात्र पाऊस जे आहे ते उसंत देताना आपल्याला पाहायला मिळत नाही। ज्या पद्धतीनं मागील 2 दिवसापासून सलग माड्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग आहे, त्यामुळे सखल भागामध्ये जे आहे ते आपण जर पाहिलं तर सखल भागामध्ये माड्याच्या एकंदरीत रस्त्यावरती जे आहे ते पाणी साठल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। यावली सालसे राज्यमार्गाचं या ठिकाणी काम झालंय, मात्र अनेक व्यापाऱ्यांना जे आहे ते गटारी जे आहे ते त्यांच्या दुकानासमोरच्या तुंबल्यामुळं त्यांच्या दुकानामध्ये देखील पाणी तितक्याच क्षमतेनं जाताना पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर मी कॅमेरामन बाळकृष्णाला विनंती करेल की कशा पद्धतीनं व्यापाऱ्यांची गैरसोय या ठिकाणी होताना पाहायला मिळते। जे दुकानासमोर साठलेलं पाणी जे आहे, गाळ जे आहे ते काढण्याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे व्यापारी असतील सर्वांनाच या पावसाचा फटका पाहायला मिळतोय आणि एकंदरीत सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो गलथान कारभार आहे या निमित्तानं समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड सह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।